आर्यन ऑफिसमधून परतला तेव्हा त्याने पाहिलं की दोनही मुलं त्याचे टी व्ही पाहण्यात मग्न होते. त्याची पत्नी रीता ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. रीता, मी तुला कित्येंदा सांगितलं आहे की मुलांना जास्त टी व्ही पाहू देत जाऊ नकोस, त्यांचे डोळे खराब होतील. आर्यन शूज आणि मोजे काढत रीटाला म्हणाला. तेव्हा रीटा म्हणाली, अरे टी व्ही बंद केला तर ते मोबाईल बघतात. कोणत्याही गॅजेटशिवाय हे दोघं आरामात बसतच नाही आणि माझ्याकडे त्यांना द्यायला वेळ नाही. निदान टी व्ही बघताना तरी कमीत कमी शांत बसतात. तेव्हा आर्यन म्हणाला, बरं ठीक आहे, खूप थकलेलो आहे, माझ्यासाठी एक कप चहा बनवून दे. बरं आणते, असं म्हणत रीटा चहा बनवायला स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. आर्यनने फोन उचलला तेव्हा पलीकडून आवाज आला. हॅलो, तुम्ही शीतलताईंचा मुलगा बोलत आहात का? यावर आर्यन चकित होऊन म्हणाला, हो, मी आर्यन बोलत आहे. पलीकडून आवाज आला, मी आशीर्वाद वृद्धाश्रमातून बोलत आहे. आशीर्वाद वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच आर्यन लगेच म्हणाला, हो बोला, काय झालं? माझी आई तर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना? आर्यन काळजीच्या स्वरात म्हणाला. तेवढ्यात पलीकडून आवाज आला, हो, तुमची आई एकदम बरी आहे, पण आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. आमच्या वृद्धाश्रमाच्या जमिनीवर शासनाने ताबा घेतला आहे, पण त्या बदल्यात आम्हाला दुसऱ्या शहरात थोडंफार दूर अंतरावर वृद्धाश्रमासाठी जागासुद्धा दिली आहे. वृद्धाश्रमाचे काम चालू आहे, अद्याप ते पूर्ण झालेलं नाही. आशा करते की 1 महिन्याच्या आत ते पूर्ण होईल, पण या संपूर्ण प्रक्रियेत निदान 1 महिना तरी निघून जाईल. म्हणून कोणत्याही वृद्धांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की शक्य असेल तर कृपया तुमच्या आईला 1 महिन्यासाठी तुमच्याकडे तुमच्या घरी घेऊन जा. जसे आमच्या वृद्धाश्रमाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल तसे आमच्याकडून तुम्हाला सूचना देण्यात येईल. त्यावर आर्यन लगेच म्हणाला, हो ठीक आहे, मी उद्या सकाळी येऊन आईला तिथून घेऊन जाईन. असे बोलून आर्यनने फोन कट केला. आर्यन आता काहीतरी विचार करत होता. तितक्यात त्याची बायको रीटा स्वयंपाकघरातून हातात चहा घेऊन आली आणि त्याला हातात चहा देत म्हणाली, कोणत्या विचारात हरवले आहात आणि कुणाचा फोन होता? तेव्हा आर्यन म्हणाला, वृद्धाश्रमातून फोन होता. ते सांगत होते की वृद्धाश्रम शहराच्या बाहेर स्थलांतरित केले जात आहे, म्हणून आपल्याला आईला काही दिवसांसाठी आपल्याजवळ ठेवावे लागेल. त्यावर ती म्हणाली, काय? आणि तुम्ही होकार दिलात? रीटा चकित होऊन म्हटली. मग आर्यन म्हणाला, तर मग काय करू रीता? मग काय करू रीटा? आपल्या आईला त्रास करून घेण्यासाठी असेच सोडले असते का? त्यावर ती रागात म्हणाली, घ्या, म्हणजे बसल्या बसल्या आणखीन एक संकट. रीटा वेडेवाकडे तोंड करत म्हणाली. तेव्हा आर्यन म्हणाला, रीटा, अशा वेळी जेव्हा आईला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा फक्त तुझ्या हट्टामुळे मी आईला वृद्धाश्रमात सोडलं. फक्त तुझ्यामुळेच माझी आई माझ्यासोबत राहत नाही आणि आता माझ्या आईला काही दिवसांसाठी इथे राहणे तुला संकट वाटत आहे? मग रीटा रागात म्हणाली, आर्यन, आपल्या घरात फक्त 2च खोल्या आहेत, तर त्यांना आपण कुठे ठेवणार आहोत? शिवाय आपल्या मुलाच्या पोटात इन्फेक्शन झाल्याकारणाने आधीच माझ्या ऑफिसला बऱ्याच सुट्ट्या झाल्या आहेत, तरीही त्याच्या तब्येतीत अजिबात सुधारणा झालेली नाही. कधी या संकटातून सुटका होईल देव जाणे. आणि आता तुमची आईसुद्धा. बोलता बोलता रीटा नाराज होऊन निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन लवकर उठून तयार झाला आणि त्याच्या गाडीत बसून आईला वृद्धाश्रमातून आणायला निघून गेला. तर तिकडे वृद्धाश्रमातील संचालिका यांनी शीतलताई यांना आधीच सांगितले होते की आज तुमचा मुलगा त्यांना न्यायला येणार आहे आणि आता त्या 1 महिना त्यांच्या मुलासोबत त्यांच्या घरी राहतील. आज इतक्या दिवसांनी मुलाचा चेहरा बघायला मिळेल याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण दुसऱ्याच क्षणी त्यांचा चेहरा उदास झाला, कारण त्यांचा मुलगा स्वतःहून त्यांना न्यायला येत नव्हता. त्यांना सोबत घेऊन जाणे आणि महिनाभर त्याच्यासोबत ठेवणे ही त्याची मजबुरी होती. शीतल यांनी उदास मनाने त्यांचे कपडे बॅगमध्ये ठेवले. त्यांच्या बेडजवळ ठेवलेला फोटो उचलला आणि प्रेमाने पाहू लागल्या. त्यात त्यांच्या नवऱ्याने 1 वर्षाच्या आर्यनला कुशीत घेतले होते. तो फोटो पाहून ते त्यांच्या भूतकाळात हरवल्या. शीतलताई त्यांच्या नवऱ्यासोबत गावी राहायच्या. किशनराव सरकारी शाळेत शिक्षक होते, पण शीतलताई स्वतः जास्त शिकलेल्या नव्हत्या, पण खूप गुणी आणि समजूतदार होत्या. गावी त्यांच्या पूर्वजांचे घर होते. अगदी श्रीमंती नव्हती, पण कोणत्या गोष्टीची कमीही नव्हती.
कमी होती फक्त एकाच गोष्टीची, की लग्नाच्या 5 वर्षानंतरही त्यांना मूल झाले नव्हते. ते बरीच देवस्थाने फिरले, बऱ्याच देवांसमोर डोके टेकवले, कितीतरी नवस केले. शेवटी एक दिवस देवाने त्यांची हाक ऐकली आणि आर्यनच्या रूपात त्यांच्या घरी मुलाने जन्म घेतला. आई वडिलांनी त्याचे सर्व लाड पुरवले. आर्यन त्याच्या आईशिवाय अजिबात राहत नव्हता. त्याचा जराही रडण्याचा आवाज आला की शीतलताई सर्व काम सोडून धावत यायच्या. त्यांच्या मुलाकडे पाहून, त्यांचे आईवडिलांच्या प्रती प्रेम पाहून त्यांनाही इतर आईवडिलांप्रमाणे वाटायचं की रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांची खूप सेवा होईल, त्यांचे बाकीचे आयुष्य सुखाने आनंदाने जाईल. वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी त्यांच्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च केली. इंजिनियर झाल्यानंतर त्याला एका चांगल्या कंपनीत जॉब मिळाली. त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी रीटासोबत त्याने लग्न करण्याचं नक्की केलं. रीटा एक मॉडर्न मुलगी होती. लहान असतानाच तिची आई वारली होती. तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी तिला हॉस्टेलमध्ये पाठवले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने नोकरी सुरू केली. त्यामुळे तिला कुटुंबाचे महत्त्व काय असते हे माहीतच नव्हते. जेव्हा आर्यनने त्याच्या आईवडिलांना रीटाबद्दल सांगितलं तेव्हा दोघांनीही त्याच्या प्रेमाचा सन्मान करत लग्नासाठी संमती दर्शवली. पण लग्न होताच रीटाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, तिला तिच्या लाईफमध्ये कुणीही इंटरफिअर केलेलं चालणार नाही, शिवाय ती गावी तर अजिबात राहणार नाही. आर्यन तिच्या अटी ऐकून हैराण झाला. त्याने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. शेवटी शहरात राहण्याच्या उद्देशाने त्या दोघांनी शहरात नोकरी सुरू केली आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवातही केली. इकडे किशनराव आणि शीतलताई यांनी विचार केला होता की सुनबाई घरात आल्यानंतर सगळे मिळून एकत्र छान गुण्यागोविंदाने राहू, आनंदात राहू. पण असे काहीच झाले नाही. हळूहळू वेळ निघून गेला. आर्यन आता 2 मुलांचा बाप झाला, तर किसनराव त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले. त्यांनाही वाटायचे की जाऊन आपल्या मुलासोबत, नातवंडांसोबत राहावे आणि जरी मुलांना भेटायला गेले तरी 2-4 तास राहून परत यायचे. पण त्यांची मुले कधीच त्यांना त्यांच्यासोबत राहा म्हणून बोलले नाही. दोघेही तिथेच गावी राहून त्यांचे उर्वरित आयुष्य घालवत होते. पण एक दिवस काळाने घात केला. किशनराव यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्या दोघांच्या आनंदाला फुल स्टॉप लागला. शीतलताई आतून पूर्णपणे तुटून पडल्या. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच आर्यनने तात्काळ पत्नी आणि मुलांसह गाव गाठलं आणि सर्व विधी पार पाडली. त्यांची सून रीटा औपचारिकता पूर्ण करून अवघ्या 4 दिवसांनी मुलांसह परत तिच्या घरी गेली. तर आर्यन पूर्ण 15 दिवस गावातच राहिला. सर्व काही व्यवस्थित करून लवकरच आईलाही सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगून तो परत निघून गेला. एके दिवशी शेजारणी त्यांची तब्येत विचारण्यासाठी आले असता शीतलताईंनी त्यांना सांगितलं आता त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाईन. तेव्हा शेजारीण म्हणाली, अरे शीतलताई, हे तुम्ही काय बोलताय? जर त्याला तुम्हाला घेऊन जायचे असते तर त्याने तुम्हाला कधीच त्याच्यासोबत नेले असते. आता भावाला जाऊन किती दिवस झाले आणि आजकालच्या सुनांना सासू सासरे सोबत राहणे आवडत नाही. न्यूजपेपरमध्ये रोज अशा बातम्या वाचायला मिळतात. आजकालची मुलं आईवडिलांना आपल्यासोबत ठेवतच नाही, नाहीतर काही पैसे देऊन आपले कर्तव्य लांबूनच पार पाडत असतात. हे ऐकून शीतलताई आश्चर्यचकित झाल्या. मग पुन्हा स्वतःच्या मनाला समजावून म्हणाल्या, अरे नाही, माझा मुलगा असा नाही, तो मला न्यायला नक्की येईन. पण 6 महिने उलटून गेले तरी त्यांचा मुलगा त्यांना न्यायला आला नाही. आता एकांतात राहून त्याही आजारी राहू लागल्या. ही गोष्ट जेव्हा आर्यनला समजली तेव्हा त्याने आईला त्याच्या घरी आणायचे ठरवले. पण रीटाने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि धमकी दिली की जर त्याने आईला घरी आणले तर ती या घरात राहणार नाही. कंटाळून आर्यनने त्याच्या आईला शहरातच एका वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली. ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची सोय होती तिथे फक्त त्यांचे कुटुंब नव्हते, पण तरीही तिथे त्यांची खूप चांगली काळजी घेतली जाऊ लागली. सकाळी उठून योगा करायच्या आणि दिवसभर कोणतीही धार्मिक पुस्तकं वाचायच्या किंवा गार्डनमध्ये टाईमपास करायच्या. हळूहळू तिथे त्यांची तब्येत सुधारू लागली. आज त्यांना वृद्धाश्रमात 5 वर्ष पूर्ण झाली. या दरम्यान आर्यन कधीकधी वेळ काढून आईला भेटायला यायचा, पण यावेळेस कामाच्या व्यवस्थेत 6 महिने तो येऊ शकला नाही. तितक्यात मागून आवाज आला, आई कशी आहेस?
आईच्या पाया पडून आर्यनने विचारले. तेव्हा मुलाचा चेहरा पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण चेहऱ्यावर हास्य ठेवून मुलाला आशीर्वाद दिला. आर्यनने आईचे सामान गाडीत ठेवले आणि आईला घरी घेऊन आला. घरी पोचताच रीटाने दार उघडले. आर्यनच्या सांगण्यावरून तिने आज ऑफिसला सुट्टी घेतली होती. ती लागलीच तिच्या सासूच्या पाया पडली. आर्यन त्यांचे सामान आत घेऊन गेला तर शीतल यांनी त्यांच्या सुनेच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, तिला आशीर्वाद दिला. तेव्हा रीटाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. त्यांना पाहून मुलेही आतून बाहेर पळत आली. आई, कोण आले आहे? शीतलताई यांची 6 वर्षाची लहान नातीने विचारलं. तेव्हा तिचा 8 वर्षाचा भाऊ सोनू म्हणाला, अरे दिसत नाही का घरात पाहुणे आले आहेत? तितक्यात पाठीमागून आर्यन आला आणि हसतच म्हणाला, अरे हे पाहुणे नाहीत तर तुमची आजी आहे. तुम्ही लहान असताना त्यांना भेटले होते. चला आजीच्या पाया पडून आशीर्वाद घ्या बरं. आपल्या नातवंडांना पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी दोघांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांचे लाड करू लागल्या. पण इकडे रीटाला मनातल्या मनात टेन्शन आले होते की 2 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये सासूच्या राहण्याची व्यवस्था कुठे करायची. तिला तिच्या नवऱ्यावर खूप राग येत होता. जर सासूबाईंना वृद्धाश्रमातून आणणे गरजेचे होते तर त्यांना त्यांच्या गावी का नाही सोडले? इथे आणायची काय गरज होती? शीतल यांना त्यांच्या सुनेचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तिचा फुगलेला चेहरा ती नाराज असल्याचं सांगून जात होता. पण तिच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी मुलांना विचारलं, बाळांनो, तुमची आजी इतक्या दिवसांनी घरी आली आहे तर तिला तिची खोली नाही दाखवणार का? हो आजी, का नाही? दोन्ही मुले हात धरून आपल्या आजीला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. तर अजय म्हणाला, बाळांनो, आपल्या आजीचे सामान तुमच्या खोलीत घेऊन जा. आजपासून आजी तुमच्यासोबत तुमच्या खोलीतच राहीन. तुम्हाला माहीत आहे, तुमची आजी खूप छान छान गोष्टी ऐकवते. रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून गोष्टी नक्की ऐका. इतके ऐकून दोन्ही मुले आनंदाने उड्या मारू लागले. खोलीत गेल्यावर आजीला त्यांची खेळणी दाखवू लागले तर कधी तिच्यासोबत खेळ खेळू लागले. रीटाने डायनिंग टेबलवर जेवण लावले तर शीतलताई मुलांसोबत जेवायला बसल्या आणि आर्यनही फ्रेश होऊन जेवायला आला. रीटा किचनमध्ये गरमागरम पोळ्या बनवत होती. तेव्हा शीतलताई म्हणाल्या, एका गोष्टीचा खूप आनंद झाला बाळा. खूप दिवसांपासून मुलांसोबत राहण्याची इच्छा होती. आज तीही पूर्ण झाली. आता देवाने मला त्याच्याजवळ बोलावले तरी हरकत नाही. आईचे बोलणे ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते अश्रू लपवत खाली मान घालून जेवू लागला. सगळेच एकत्र जेवायला बसले. तेव्हा सोनूने थोडीशी पोळी खाल्ली आणि माझं झालं असं म्हणाला. शीतलताई त्याला म्हणाल्या, अरे सोनू बाळा, तू काहीच खाल्ले नाहीस. जेवला नाहीस तर ताकद कशी येईल? त्यावर आर्यन म्हणाला, आई, सोनूच्या पोटात इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे त्याला पोटदुखी आणि उलटीचा त्रास होतो आणि त्याला भूकही लागत नाही. बाळा, मग डॉक्टरांना का नाही दाखवले? दाखवले आई, पण काही उपयोग होत नाही आहे. खूप काळजी वाटते त्याची. रात्री शीतलताई यांच्या झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीतच करण्यात आली. मुलांना आजी आल्याचा खूप आनंद झाला होता. त्यांच्याकडून छान छान गोष्टी ऐकू लागले. शीतलताई यांना येऊन 1 दिवसही झाला नव्हता, पण तरीही त्यांच्यात छान मैत्री झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रीटाला उठायला उशीर झाला. ऑफिसला जायला उशीर होईल या विचाराने उठून पटकन फ्रेश झाली आणि मुलांसाठी 2 मिनिटात तयार होईल अशी मॅगी बनवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागली. तर किचनमधून छान सुगंध बाहेर येत होता. तिच्या सासूबाईंनी आलू मटारची भाजी आणि गरमागरम पराठे बनवले. हे पाहून रीटाला थोडी लाज वाटू लागली, पण दुसऱ्याच क्षणी शीतलताई यांच्या प्रेमळ शब्दांनी तिला हायसं वाटलं. अरे उठलीस रीटा बाळा, तू ऑफिसला जाण्यासाठी तयारी करून घे. मी सगळ्यांसाठी टिफिन तयार केला आहे. चहा नाश्तासुद्धा तयार आहे. पटकन नाश्ता करून घे, नाहीतर ऑफिसला उशीर होईल. ठीक आहे आई, पण आधी मी मुलांना तयार करून देते. हसतच रीटा म्हणाली. तितक्यात पाठीमागून मुलांचा आवाज आला. आई, आज आमची तयारी आजींनी करून दिली. आज सकाळी आम्ही आजीसोबतच लवकर उठलो होतो. समोरचं दृश्य पाहून रीटाला आश्चर्यचकित वाटलं. ऑफिसमध्ये लंच टाईम झाला. तेव्हा रीटाने तिचा टिफिन उघडला. तेव्हा तिच्यासोबतचे सहकारी तिला हैराण होऊन विचारू लागले, कमाल आहे रीटा, आज तर चक्क तुझ्या टिफिनमध्ये न्यूडल्स आणि सँडविचऐवजी पराठे आणि भाजी आहे. आणि शिवाय ते इतकं छान आहे की ते पाहून आमचीही खाण्याची इच्छा होत आहे. पण तुझ्या दैनंदिन जीवनात इतका बदल झालाच कसा? कारण तुला सकाळी उठून टिफिन बनवायला वेळ मिळत नाही. तेव्हा रीटा म्हणाली, खरं तर माझ्या सासूबाई काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आल्या आहेत
आणि आजचा हा टिफिन त्यांनीच बनवला आहे. रीटा आणि तिच्या सहकाऱ्यांनी मिळून देशी तुपातले पराठे आणि आलू मटारची भाजीचा स्वाद घेतला आणि सगळेच बोटं चाटत राहिले. संध्याकाळी जेव्हा रीटा आणि आर्यन घरी आले तोपर्यंत मुलेही घरी आली होते. रीटा घरी येताच तिची लहान मुलगी तिला म्हणाली, आई, आज मला टिफिन खायला खूप मज्जा आली. रोज रोज न्यूडल्स आणि सँडविच खाऊन कंटाळा आला होता. मग सोनू देखील म्हणाला, हो आई, आज मी सुद्धा पूर्ण टिफिन संपवला आणि माझ्या पोटात देखील दुखले नाही. खरंच सोनूच्या तब्येतीत सुधारणा पाहून रीटा आणि आर्यन दोघांनाही आनंद झाला. तेवढ्यात सोनूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत शीतलताई म्हणाल्या, आता यापुढे कधीच त्रासही होणार नाही. बघच तू एकदम बरा होशील. आपल्या मुलांना आजीचे प्रेम मिळत असलेले पाहून आर्यन खूप आनंदी होता. शीतलताईंनी पाहिलं की दोन्ही मुले थोड्या थोड्या वेळाने बाजारातून चिप्स आणि बिस्किटे मागवायला सांगत आहेत. तेव्हा त्यांनी घरीच देशी तुपात सगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवून ठेवले. आजीने बनवलेल्या या स्नॅक्स पुढे बाजारात मिळणारे पॅकेट फूड फिक्के पडू लागले. त्याशिवाय आता मुलांच्या तब्येतीतही बरीच सुधारणा होऊ लागली. तर दुसरीकडे सासूबाई आल्यामुळे रीटाला आता मुलांची काळजी नव्हती. मुले शाळेतून आल्यानंतर शीतलताई त्यांची खूप काळजी घ्यायच्या. त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेले गरमागरम जेवण भरवायच्या. आता घरात रेडी टू ईट पॅकेट फूड येणे बंद झाले. आता सर्वच घरात तयार केलेले गरमागरम आणि ताजे जेवण करू लागले. जी मुले शाळेतून आल्यानंतर टी व्ही आणि मोबाईलमध्ये व्यस्त असायची, आता ती आपल्या आजीसोबत वेळ घालवू लागले. सकाळी शाळेत जायची घाई असायची आणि संध्याकाळी न चुकता आजीसोबत सोसायटीच्या मंदिरात जाऊ लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना माहीतच नव्हते की त्यांच्या सोसायटीत मंदिरसुद्धा आहे. रीटा आणि आर्यनकडे तर वेळच नव्हता त्यांना मंदिरात घेऊन जायला. पण आता आजीच्या सानिध्यात राहून ते चांगल्या चांगल्या गोष्टी आणि संस्कार शिकत होते. एके रात्री रीटा पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा तिला मुलांच्या खोलीतून कसला तरी आवाज आला. म्हणून तिने हळूच दाराच्या फटीतून वाकून पाहिले. तेव्हा शीतलताई मुलांना छान धार्मिक गोष्टी ऐकवत होत्या आणि मुलेही त्यांच्या आजूबाजूला झोपून मग्न होऊन त्या गोष्टी ऐकत होते. हे दृश्य पाहून रीटा भारावून गेली. शीतलताई जास्त शिकलेल्या नव्हत्या, तरी भाषेचे चांगले ज्ञान होते आणि ही गोष्ट आर्यनला माहीत होती. जेव्हा ही गोष्ट आर्यनने मुलांना सांगितली तेव्हा दोघेही खूप खुश झाले. कारण रीटा त्यांना सगळे विषय शिकवायची, पण भाषेत थोडी कमजोर होती. ते दोघंही भाषा शिकता शिकता आपल्या आजीजवळ आपला सगळा वेळ व्यतीत करू लागले आणि आजी त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजवायची. शिवाय जे घर आधी विखुरलेल्या अवस्थेत असायचे ते घर आता शीतलताई यांच्या येण्याने स्वच्छ आणि नीटनेटके राहू लागले. घरातील एक एक वस्तू छान सजवून आणि जागेवर ठेवलेली होती. घरात येताच आर्यन आणि रीटा यांना खूप छान आणि फ्रेश वाटू लागलं. रीटा जास्त प्रभावित झाली. सासूच्या प्रती आपलेपणा आणि प्रेम तिच्या मनात जागृत झाले. संध्याकाळी घरी आल्यावर रीटा तिच्या हाताने चहा बनवून सगळे एकत्र मिळून आनंदाने चहाचा आनंद घ्यायचे. दिवसभर काम करून सासूबाई थकून जात असणार असा विचार करून संध्याकाळचे जेवण रीटा बनवायची आणि खूप प्रेमाने आपल्या सासूबाईंना जेवण द्यायची. शीतलताई यांना आपल्या मुलाच्या घरी महिना झाला. तोच एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला, मिस्टर आर्यन, नवीन बिल्डिंग तयार झाली आहे. आता तुम्ही तुमच्या आईला इथे सोडून जाऊ शकता. हे ऐकून आर्यनला आश्चर्याचा धक्का बसला. या महिनाभरात तो विसरला होता की तो त्याच्या आईला फक्त महिनाभरासाठी त्याच्या घरी घेऊन आला आहे. पण आता आईला परत त्या ठिकाणी सोडण्याचा विचार होत नव्हता. भरलेल्या कंठाने तो रीटाला आईला सोडायचं बोलला. तेव्हा रीटालाही वाईट वाटले. मग म्हणाली, आईलाही इथून जावंसं वाटतं आहे का? तेव्हा आर्यन म्हणाला, नाही, आई असं काही म्हणाली नाही, पण ती इथे राहिल्याने तुलाच त्रास होत होता ना, म्हणून मी विचार करतोय की आईला उद्याच वृद्धाश्रमात परत नेऊन सोडतो. तेव्हा रीटा भरल्या डोळ्यांनी आर्यनकडे पाहू लागली. आर्यन पुढे काहीच बोलला नाही. रात्रभर ती त्या विचारात झोपली नाही. दुसऱ्या दिवशी रीटा ऑफिसमधून लवकर घरी परतली. तब्येत बरी नसल्याकारणाने घरी येताच तिच्या खोलीत जाऊन बेडवर झोपली. तिला असे पाहून शीतलताई लागलीच तिच्या खोलीत आल्या. डोक्याला हात लावून पाहिलं तर तापाने अंग तापलं होतं. बाळा, तुला तर खूप ताप आला आहे, असं म्हणत शीतलताई पटकन जाऊन तापाचे औषध घेऊन आल्या आणि तिला दिले. मग थंड मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर लावल्या. थोड्याच वेळात ताप कमी झाला.
तर शीतलताईंनी तुळस आणि आले टाकून चहा बनवून रीटाला पाजला. रीटाचा ताप तर थोड्याच वेळात उतरला, पण तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तोपर्यंत आर्यनही घरी परतला होता. पण रीटाला काय त्रास होत होता हे शीतलताई यांना कळत नव्हते. ती काहीही न सांगता फक्त रडत चालली होती. पण कदाचित आर्यनला कळाले होते, म्हणून तो जाणून बुजून आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी तिचे सामान पॅक करू लागला. तितक्यात रीटा तिच्या सासूला मिठी मारून ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, आई प्लीज मला माफ करा. तुमचे प्रेम कळायला मला खूप उशीर लागला. लहान असतानाच देवाने आईच्या प्रेमापासून मला वंचित ठेवलं आणि जेव्हा सासूबाई यांच्या रूपात मला आई मिळाली तर मी तुमच्या प्रेमाला ओळखू शकले नाही. असे निस्वार्थी प्रेम फक्त एक आईच करू शकते. आपल्या सुनेच्या तोंडून आपल्यासाठी प्रेमाने भरलेले शब्द ऐकून शीतलताईंना भाव विभोर झाल्या आणि त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा रीटा म्हणाली, आई आता आपल्या या मुलीला सोडून तुम्ही कुठेही जाणार नाही. इथेच आमच्या सोबतच राहायचे. या आधुनिक जगात आम्ही स्वतःला इतके बिझी करून घेतले की आम्ही हेही समजू शकलो नाही की आपल्या जीवनात मोठ्यांचे काय महत्त्व आहे. आजी आजोबा यांच्याकडून मिळणाऱ्या संस्कारांचे मुलांवर किती सकारात्मक प्रभाव पडतो हे मी तुमच्यासोबत राहूनच पाहू शकले. खरं सांगायचं झालं तर कुटुंबाचा खरा अर्थ काय असतो मला हे तुमच्यासोबत राहूनच कळाले. आई आता मलाही तुमच्याकडून खूप काही शिकायचे आहे. मला तुमच्याकडून छान छान पौष्टिक पदार्थ बनवायचे कसे ते शिकायचे आहे. मलाही तुमच्याकडून छान छान गोष्टी ऐकायला आवडेल. तुमच्यासोबत वेळ काढून मंदिरात यायला आवडेल. आता काहीही झालं तरी मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, असे म्हणत तिने आपल्या सासूबाईंना मिठी मारली आणि पुन्हा रडू लागली. अगं वेडी मुली, एवढं कोणी रडतं का? शीतलताईंनी तिला प्रेमाने जवळ घेत तिचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, अरे आपल्या सुनेकडून इतके प्रेम मिळाल्यानंतर मी तिला सोडून कसे जाणार? तेव्हाच दोन्ही मुलेही धावत पळत आजीच्या पायाला बिलगले आणि म्हणाले, जायचे असेल तरी आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. आता आम्ही आमच्या लाडक्या आजीला कुठेच जाऊ देणार नाही. मुलांच्या या बोलण्याने संपूर्ण घरात आनंद पसरला आणि सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणूस देवाकडून मुलाचे सुख का मागतो? कारण त्यांच्या म्हातारपणी तो त्यांची काठी बनू शकेल आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ते आपल्या नातवंडासोबत हसत खेळत दिवस काढू शकतील. आईवडील निस्वार्थपणे आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करतात. आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रत्येक हद्द पार करतात. त्यामुळे मुलांचेही कर्तव्य आहे की आईवडिलांच्या या उतार वयात त्यांना तुमच्या सोबतीची सर्वात जास्त गरज असते. तेव्हा आपल्या आईवडिलांसाठी त्यांनीही ते सर्व कर्तव्य पार पाडावे ज्याची आशा ते त्यांच्याकडून करतात. प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा थोडीही आवडली असेल, तुमच्या हृदयाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.